मी सदानंद राणे लोककला लोकनृत्य याचं संशोधन लेखन आणि सगळं करतो. ज्येष्ठ निर्देशक म्हणून मी काम करतो. अनेक शिबिरं मी केलेली आहेत, अनेक कार्यशाळा केली आहेत, ते लोकनृत्यावरती केलेले आहे. ही जी पहिली शाळा अशी आहे की नागर समाजातली जी मुलं नृत्यामध्ये भाग घेतात किंवा नृत्य करतात, जे नृत्य दिग्दर्शन करतात त्यांच्यासाठी वेगळा विषय घेऊन, म्हणजे लोकनृत्यामध्ये अनेक विषय असतात, पण हा वेगळा विषय तारपा. तारपा हे वाद्य ठाणे जिल्ह्याचे आणि पालघरमधले प्रसिद्ध वाद्य आहे. त्याच्यावरती कार्यशाळा घ्यायचं असं मनामध्ये आलं आणि मग मी शशांक मामलेकर यांना संपर्क केला. त्यावेळेला आपण करू म्हणाले. ते आता तारपामध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुलांना समजल्या पाहिजे म्हणून आम्ही गेली 4 दिवस याच्यावरती काम करतो आहे. आणि आता आजचा शेवटचा दिवस आहे आणि मुलांना आम्ही जवळजवळ 80% तयार केलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही जे ओरिजिनल कलाकार आहेत, जे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघरमध्ये राहतात, हे आमचे मित्र, खूप वर्षापासूनचे मित्र आहेत, राजन वैद्य आणि त्यांचे साथीदार तारपा आणि काठीवाले जे आहेत ते त्यांना बोलवलं आणि कालपासून मुलांना त्यांच्याबरोबर करायला लावलं. म्हणजे त्यांना प्रात्यक्षिक मिळालेलं आहे. बघताना तारपा नृत्य सोपं वाटतं, पण जेव्हा करतात तेव्हा त्या सगळ्या मुलांना कठीण वाटलं. जे जे नृत्य दिग्दर्शक काम करतात त्यांनासुद्धा ते कठीण वाटायला लागलं. ते करताना समजत होतं मलासुद्धा. तर अशी एक वेगळी कार्यशाळा आम्ही साम्यक कलावंश प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आयोजित केली आहे. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि तो आम्ही सादरीकरण येणाऱ्या प्रेक्षकांसाठी करणार आहोत. धन्यवाद.